एक महत्त्वाची बातमी म्हणजे अखेर आपण बघतोय की संजय दत्त येरवडा कारागृहात पोहोचलेला आहे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी संजय दत्त येरवडा जेलमध्ये पोहोचलेला आहे। आज सकाळी येरवडा जेलमध्ये जाण्यासाठी संजय दत्त आपल्या मुंबईतल्या घरातून निघालाय। संजय दत्त 28 दिवसांच्या संचित रजा म्हणजे फरलोवर होता, त्यामुळे काल त्याची संचित रजा संपली होती। त्यानुसार त्याला आज येरवडा जेलमध्ये हजर राहणं आवश्यक होतं। त्यानुसार संजय दत्त येरवडामध्ये पोहोचलेला आहे। दृश्य आपण बघू शकतो, येरवड्यामधली ही पुण्याची दृश्य आहे। संजय दत्त पोहोचलेला आहे। आपण बघू शकतो दरवाजा उघडला आणि संजय दत्त आत गेलेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य ही झी मीडियाजवळ आहे। संचित रजा संपल्यानं फरलोवर तो बाहेर आलेला होता आणि ती संचित रजा संपून संजय दत्त आज पुन्हा जेलमध्ये गेलेला आहे। दिवाळी ही जी आहे संजय दत्त ही जेलमध्ये साजरी करेल। संचित रजा संपल्यानं संजय दत्त आज येरवडा जेलमध्ये परत आलेला आहे। ही दृश्य खास आपण बघू शकता। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे संजय दत्त आणि त्यासाठीच त्याला जेलवारी करावी लागली आहे। आज सकाळी येरवडा जेलमध्ये आपण बघितलं असेल, मुंबईहून निघाले ते शॉट्स आपल्याकडे होते आणि त्यानंतर आता येरवडा जेलमध्ये पोहोचल्याचे देखील एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत। संजय दत्त आपल्या मुंबईतल्या घरातून निघाला होता आणि 28 दिवसांच्या या संचित रजा म्हणजेच त्याला फरलो असं म्हणतात, फरलोवर होता आणि त्यानुसार काल संचित रजा त्याची संपली। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी पुण्याहून आपले प्रतिनिधी नितीन पाटोळे आपल्याबरोबर आहे। नितीन, आपण बघतोय की 28 दिवसांच्या फरलो रजेनंतर संजय दत्त आता जेलमध्ये पोहोचलेला आहे। येरवडा कारागृहामध्ये आपल्याकडे काही खास दृश्य आपण बघू शकतो, आपण पाठवलेली। जरा अधिक माहिती द्या याविषयी। मृदुला सकाळी 10:15 वाजता अभिनेता संजय दत्त याच येरवडा कारागृहामध्ये दाखल झालेला आहे। येरवडा कारागृहाच्या आत गेलेला आहे। हे माझ्या मागे जे गेट आहे या गेटमधूनच तो या ठिकाणी उतरला। त्याच्या ऑडी गाडीमधून आला होता, या गेटमध्ये तो उतरला। इथून या रस्त्यावरून तो पायी चालत ते जे मुख्य गेट आहे येरवडा कारागृहाच्या आतमध्ये त्या ठिकाणी गेला। एक बॅग मोठी त्याच्या हातामध्ये होती। तिथे गेल्यानंतर जे मुख्य द्वार आहे ते सुरक्षा रक्षकांनी उघडले आणि संजय दत्त आतमध्ये गेलेला आहे। इतर ज्या त्याची मेडिकल चेकअप असेल किंवा इतर ज्या पूर्तता असतील त्या पूर्तता आता आतमध्येच केल्या जातील आणि संजय दत्तचं जे कारागृहाचं दैनंदिन जीवन आहे ते आजपासून सुरू होणार आहे। याच्या आधी संजय दत्तनं 28 दिवस 14 दिवसांच्या 2 अशा फरलो रजा उपभोगलेल्या आहेत आणि 28 दिवसांच्या रजेनंतर तो दाखल झालेला आहे। आपण पाहिलं तर संजय दत्तची दसरा सण असेल किंवा इतर सण जे आता 28 दिवसांच्या मध्ये त्यांनी घरी साजरे केलेले आहेत। मात्र आता दिवाळी 2 दिवसावरती आहे आणि संजय दत्तला इतर त्याचे जे कैदी सहकारी आहेत आणि या येरवडा कारागृहामध्ये पोहोचलेला आहे। आम्ही हे दृश्य बघू शकतो। धन्यवाद नितीन, ही माहिती दिल्याबद्दल। पुण्याहून आपले प्रतिनिधी नितीन पाटोळे आपल्याबरोबर होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।